नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 2026च्या लेटेस्ट ट्रेंडनुसार तुम्हाला तुमच्या मेन डोअरची साईज किती घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुमचं मेन डोअर हे छोटं वाटणार नाही. बघा, लक्षात घ्या, कधी पण तुम्हाला डोअर डिझाईन करताना 4.5 फुटांचा हा डोअर तुम्हाला याची साईज घ्यायची असते. 4.5 फुटांचा याच्यासाठी कारण की 3-3 इंचाची फ्रेम जी असते ही तुमची येत असते आजूबाजूला दोन्ही साईडनी, लेफ्ट आणि राईट साईडनी. हे 3 आणि इकडचे 3 इंच गेल्याच्या नंतर तुम्हाला क्लिअर डिस्टन्स जे मिळत असते हे तुम्हाला 4 फूट मिळत असते, ज्याच्यामुळे तुमचं काय होत असते, अंदर जाण्याचा जो इझी कन्व्हिनियन्स आहे हा व्यवस्थित होऊ शकतो. तर या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या डोअरची साईज घेतली, 4.5 फुटांची जर तुम्ही तुमच्या डोअरची साईज घेतली, तर तुम्हाला 4 फूट हे क्लिअर डिस्टन्स मिळत असतं. किंवा तुम्ही जर 4 फूट याची डिस्टन्स ठेवलं तर तुम्हाला 3.5 फूट मिळत असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही जर 4.5 याचं ठेवलं तर तुम्हाला 4 फूट ही क्लिअर साईज तुम्हाला मिळत असते. त्याच्यामुळे तुमचे जे पल्ले असतात हे 2-2 फुटांचे इव्हन आकाराचे, इव्हन डायमेन्शन्सचे हे इझिली बसू शकतात आणि तुम्हाला येण्या जाण्यामध्ये पण कन्व्हिनियन्स हे व्यवस्थित होऊ शकतं. तर अशाच इंजिनिअरिंग टिप्स आणि ट्रिक्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकता. धन्यवाद.